नमस्कार, तुमचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे आपल्या सुमीज किचन यूट्यूब चॅनलमध्ये. आज आपण सगळ्यांच्या आवडती झणझणीत अशी गावरान मटकीची भाजी बनवणार आहोत. मटकीची भाजी तर सगळेच बनवतात, पण आज थोडीशी हटके पद्धतीने वेगळ्या पद्धतीने बनवून पाहूया. चला तर मग सुरुवात करूया. एका पॅनमध्ये आपल्याला 1 वाटी बारीक किसलेलं खोबरं घालायचं आहे व गॅसची फ्लेम जी आहे ती पहिल्यांदा आपल्याला कमी करून घ्यायची आहे, नाहीतर हा आपला खोबऱ्याचा खीस लगेचच करपायला सुरुवात होईल. आता ह्याला छान असं 2 मिनटं गरम करून घेऊया व यामध्ये आपल्याला 10 ते 15 लसणाच्या पाकळ्या घालूया, अर्धा ते 1 इंच आलं घालूया व अर्धा वाटी शेंगदाणं घालूया व या सगळ्यांना छान असं मिक्स करून हलवून घेऊया. इथे खोबरा असा लालसर तांबूस रंगाचं झालेलं आहे, तर आपण इथे हे वाटण एका ताटामध्ये काढून घेऊया व याची मिक्सरमधून बारीक पेस्ट करून घेऊया. आता इकडे आपण भाजीची तयारी करून घेऊया. इथे आपल्याला 3 ते 4 चमचे तेल घालायचं आहे. तेल चांगलं कडकडीत गरम झालं की यामध्ये 1 चमचा आपण मोहरी घालूया व त्याचसोबत आपल्याला 1 चमचा जिरा घालायचा आहे. याला छान असं मस्त मिक्स करून घेऊया. जिरे मोहरी छान तडतडले की यामध्ये आपण एक मध्यम मीडियम साईजचा कांदा बारीक चिरलेला टाकून देऊया. याला आपण 3 ते 4 मिनिट छान परतून घेऊया. कांदा असा मऊसर सोनेरी रंगाचा झाला की यामध्ये आपण बारीक चिरलेले टोमॅटो टाकून देऊया. आणि अशाच झणझणीत चटपटीत रेसिपीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. याला 2 मिनिट असं मस्त असं हलवून घेऊया आणि टोमॅटोमधला कच्चेपणा दूर झाला की यामध्ये आपण बारीक केलेलं वाटण घालूया आणि हे 3 ते 4 मिनिट आपण तेलामध्ये छान असं मिक्स करून घेऊया. असं छान परतून झाल्यावरती याला साईडने पहा असं तेल सुटलेलं आहे. अशा प्रकारे छान तेल सुटलेलं आहे. आता यामध्ये आपण मसाले घालूयात. यामध्ये आपण 1 चमचा कांदा लसूण मसाला घालूया व त्याचसोबत आपण आपल्या घरातलं 2 चमचे लाल तिखट घालून घेऊया. 1 चमचा चिकन मसाला, 1 चमचा हळद व चवीनुसार मीठ घालूया व याला छान असं मिक्स करून घेऊया. मसाले छान तेलामध्ये परतले की यामध्ये आपण मोड आलेली मटकी टाकून देऊया. मटकी मसाला वाटण छान मिक्स करून घेऊया व त्यामध्ये आपण गरम पाणी ॲड करून घेऊया. आता इथे पाणी तुम्हाला तुमच्या आवडीनुसार ॲड करा, कारण की जेवढी ग्रेव्ही थिक करायची आहे, जेवढी पातळ करायची आहे, एवढ्याच प्रमाणामध्ये तुम्ही फक्त इथे पाणी ॲड करून घ्यायचं आहे. आणि आपल्याला 15 ते 20 मिनिट मटकी चांगली शिजून घ्यायची आहे. आणि अशाच नवीन झणझणीत चटपटीत रेसिपीसाठी आपल्या चॅनेलला लाईक व सबस्क्राईब करायला विसरू नका व सोबतच बेल आयकॉनवरती क्लिक करा, म्हणजे आपले रोजचे अपडेट तुम्हाला मिळत असतील. तोपर्यंत खात राहा आणि खुश राहा.